ह्या अतिशय प्रेरणादायी समारंभात माझ्यासोबत उपस्थित असलेले ज्यांनी अतिशय महत्वाचं योगदान प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा याच्यासाठी शासकीय स्तरावरून दिलं ते महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी गोहे साहेब, त्यांचे सर्व सहकारी. मी सगळ्यांचीच नावं इथं घेत बसणार नाही, पण खूप वेळ झालेला आहे. कुणबी सेनेचे सर्व पदाधिकारी आणि ज्या प्रकल्पग्रस्त समितीने या कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे त्यांचे सर्व पदाधिकारी, मीडिया, त्याचबरोबर प्रिंट मीडिया यांचे सर्व वार्ताहर आणि ह्या पंचक्रोशीतून जमलेले सर्व प्रकल्पग्रस्त कुणबी सेनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, खरं तर या समारंभाची तारीख 4 वेळा बदलली. माझ्याकडे प्रकल्पग्रस्त यायचे, त्याचे प्रतिनिधी यायचे, तारीख मागायचे. मी त्यांना म्हणालो, एवढा उशिरा कार्यक्रम कशासाठी? नाही म्हणे, आम्हाला सत्कार करायचा. आताही मी हे मोकळ्यापणानं सांगतो की सत्कार होऊ नये माझा, ही माझी प्रामाणिक भावना होती. एकतर कालखंड खूप गेला, खूप उशीर झाला. एक पहिला मुद्दा, आणि मी जे काही केलं त्यात कोणावर उपकार केलेला नाही. माझी प्रामाणिक भावना होती, ज्या शेवटच्या माणसाच्या हितासाठी मी कुणबी सेनेचं निर्माण केलं, त्या शेवटच्या माणसाच्या हितासाठी भांडलं पाहिजे. खरं तर कुणबी सेना निर्माण करण्यापूर्वी माझ्या पाठीमागे 25 वर्षाचा अनुभव होता. 25 वर्ष तब्बल मी भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं होतं. अटलजींची सभा असू द्या, अडवाणींची सभा असू द्या, प्रमोद महाजनची सभा असू द्या, त्या सगळ्या सभा संयोजित करायच्या आणि अतिशय लहान वयामध्ये अत्यंत अवघड जबाबदाऱ्या घ्यायच्या. आज बऱ्याच लोकांना सत्तेचा रुबाब चढलेला आहे, पण आज जे सत्तेत बसलेले आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असे अनेक कार्यकर्ते होते माझ्यासारखे हजारोच्या संख्येने, की ज्यांनी वडापाव खाऊन पक्षांचं काम केलं होतं. आज तुम्ही सत्तेत बसलेला. इतक्या आंदोलनाचा पाढा वाचला मगाशी ह्या ठिकाणी योगेशने. आता ह्या पुढे जर आंदोलन केलं तर निश्चितपणानं जेलमध्ये बसावं लागेल, अशी स्थिती आत्ताची आहे. मी आंदोलन करायचो त्यावेळेला आर पाटलांची माझ्याकडे बारीक नजर असायची. कुणबी सेनेची आंदोलन ज्या वेळेला मी केली त्यावेळेला आर पाटलांची बारीक नजर माझ्याकडे असायची आणि जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांची करडी नजर माझ्याकडे असायची. त्याची सहानुभूती मला लाभली आणि भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना जनसामान्यांच्या बरोबर कसं जायचं याचं बाळकडू मला त्यावेळेला मिळालं होतं. आणि ज्या ठिकाणी मी जन्माला आलो ती रामवाडी विक्रमगडची, ते एक असं ठिकाण होतं की पूर्वीच्या राजकीय पक्षांकडे पैसे नव्हते, मंडप घालायला शामियाने घालायला पैसे नव्हते, खळ्यात बसून सभा व्हायच्या आणि त्या सभा मी ऐकलेल्या आहेत. मी एवढा नशीबवान होतो की मला शाळेत फार काही यायचं नाही, मी ढबू होतो. खरंच नाही फार काही यायचं शाळेत, कधीही माझं लक्ष नसायचं. सभा लागली की गोदूताई परुळेकर कम्युनिस्टांच्या आमच्या त्या खळ्यामध्ये बसायच्या, मोठे मोठे मोर्चे व्हायचे, मोठे सभा व्हायचे, त्यांच्या सभा लक्ष देऊन मी ऐकायचो. त्यावेळेला प्रजा समाजवादी नावाचा एक पक्ष होता, त्याची नंतर जनता पार्टी झाली. मी वयाच्या 18व्या वर्षी जनता पार्टीचा जव्हार तालुक्याचा अध्यक्ष होतो. त्यावेळेला माझ्या घरी एस.एम. जोशी, त्यावेळेला माझ्या घरी मधुदंड होते, त्यावेळेला माझ्या घरी असे असंख्य नेते की जी जनता पार्टी होती, त्या जनता पार्टीचे नेते माझ्या घरी यायचे. मला चांगलं लिहायचा यायचं, पेपरमध्ये चांगले लेख लिहायचो. भाषण मी नंतर करायला शिकलो असेल फार तर,
परंतु त्या काळामध्ये चिंतामण वनगाव, विष्णू सवरा यांच्यासारखे आदिवासी प्रतिनिधी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, त्याची जबाबदारी घ्यायला लागली. अशा अनेक जबाबदाऱ्या पार पडत 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 मी 25 वर्षाचा राजकीय प्रवास केला. आदिवासींसाठी अनेक लढे उभे केले. अनेक चांगल्या विद्वान लोकांचा माझा संबंध आला. आणि ज्या वेळेला आदिवासी क्षेत्रामध्ये 25 वर्ष मी काम केलं, त्याच्यामध्ये जव्हार मोखाडा असेल, त्याच्यामध्ये नंदुरबार असेल, त्याच्यामध्ये नाशिक असेल, त्याच्यामध्ये सुरगाणा असेल, त्याच्यामध्ये पेठ असेल, या सगळ्या भागामध्ये मी आदिवासींचं काम ज्यावेळेला करत होतो त्यावेळेला जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर दमदार लढाई करण्याचं काम, जो पक्षाचा अधिकृत अजेंडा नव्हता तो अजेंडा बाहेर ठेवून मी स्वतःच्या कल्पनेने काही लढे लढत होतो. नंतर मी विचार केला की ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो तोही शेतकरी समाज आहे. आदिवासींची परिस्थिती मी डोळ्यांनी पाहिली होती. एका जमीनदाराच्या घरामध्ये माझा जन्म झाला खरा, परंतु तिथलीही गरिबी मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. आम्हाला फटाके वाजवायला लागायचे लहानपणी, त्याला लोंग विचल्याशिवाय फटाका मिळत नव्हता. आताच्या पोरांना आयते पैसे मिळतात. चिकार लाड होतात, त्या काळामध्ये लाड होत नव्हता. दूध विकलं तरच वह्या आणि पुस्तकं मिळायची. माझा जन्मही अशा तालुक्यामध्ये झाला की ज्या ठिकाणी 90% आदिवासी समाज राहतो. परंतु आमचा जव्हार हा तालुका जो होता तो जव्हारच्या राजाचा होता आणि तिथला राजा हा आदिवासी होता. आणि त्या आदिवासी राजाची कचेरी ती आमच्या घरातून चालायची. 1882 सालचं घर आमचं आज विक्रमगडला आहे, अजूनही चांगलं आहे. जव्हारच्या राजाची कचेरी आमच्या घरातून चालत. आणि तिथे राम कापसेंचे वडील, जे खासदार राम कापसे होते वडील, त्यांचे वडील हे दप्तरदार होते. बघता बघता भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा संपर्क आला. प्रमोद महाजन असू द्या, गोपीनाथ मुंडे असू द्या, रामभाऊ म्हाळगे असू द्या, अनेक नावं घेता येतील. त्यांचा संपर्क आला. संबंध आमच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या असायच्या, ज्या जबाबदाऱ्या कधी कोणी दिल्या नव्हत्या. परंतु ते काम आम्ही प्रामाणिकपणे केलं. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की राजकीय पक्षात राहून आपण लोकांना न्याय देऊ शकणार नाही. एखाद्या विशिष्ट पक्षाची जबाबदारी घेऊन आपण लोकांना न्याय देऊ शकणार नाही. आपण गरिबांपर्यंत जाऊन पोहोचू शकणार नाही. आपल्यावर बंधनं राहतील. थोडस आमचं संस्थान होतं, आमच्यावर कधी कोणाचं बंधन नव्हतं. आमच्याकडे इंग्रजांचं राजवट नव्हती, आमच्याकडे पेशव्यांची राजवट नव्हती, आमच्याकडे कधी मुस्लिम राजवट नव्हती. एक आझाद पंच म्हणून काम करण्याची एक पद्धत होती. ज्याला कुणबी सेनेचा निर्माण केला, पहिला मेळावा आपण ज्यावेळेला विक्रमगडला केला, दुसरा मेळावा आपण वाड्यामध्ये केला. आणि शहापूरच्या मेळाव्यामध्ये मला एक साक्षात्कार झाला की मुंबईला पोहोचण्याचं काम हा तालुका करतो. माझा अभ्यास झाला होता, कारण तब्बल 25 वर्ष मी राजकारणात काम केलं होतं. त्यावेळेस मी लक्षात केलं, शहापूरच्या सभेमध्ये मी म्हणालो होतो एक वाक्य. ते वाक्य असं होतं का माझं पहिलं आक्रमण मुंबई महानगरपालिकेवर होईल. मी आक्रमण नाही कधी केलं, आम्ही कायदा हातात घ्या असं कधी कोणाला म्हणालो नाही. मात्र गर्दीचे उच्चांक म्हणणाऱ्या सभा आम्ही केल्या आणि त्या सभांमधून लोकांमध्ये एक जनजागृती निर्माण केली. या विषयासाठी प्रचंड मोर्चे झाले आमचे. पण मला आजही आठवतं की आम्ही पहिला वर्धापन ज्या वेळेला ठाण्याच्या सेंट्रल मैदानामध्ये केला, त्यावेळेला मी पहिले बोलण्याची संधी आदिवासीला दिली होती. दुसरं बोलण्याची संधी मी दलित समाजाच्या व्यक्तीला दिली होती. त्यावेळेला शब्बीर अन्सारी मुस्लिम समाजाचे नेते माझ्या व्यासपीठावर होते. आज जरांगे फार जोराजोरात बोलतात, त्यांचे नेते पण पुरुषोत्तम खेडेकर आमच्या व्यासपीठावर होते. त्या दिवशीही मी सांगितलं की कुठल्याही समाजाच्या बरोबर दोन हात करण्यासाठी कुणबी सेना निघालेली नाही, तर कुणबी सेना ही भूमिपुत्रांसाठी निघालेली. अरे आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आमच्या लोकांनी लढाया केल्या, अटके पार झेंडे लावले शिवाजी महाराजांनी. आणि आम्ही सगळ्यात मोठं काम कुठलं केलं असेल तर सर्वात परवडत नसलेली शेती आम्ही केली. जनतेला अन्नाचे 2 घास आम्ही दिले. 72 सालापर्यंत असे दुष्काळ पडत होते या देशामध्ये की मिलो नावाचं एक कॅटल फूड आम्हाला अमेरिकेतून आणायला लागायचं, तिथं माणसांना खायला द्यायला लागायचं. आज फुकट तांदूळ जे वाटायला निघालेत त्यांना माझा इशारा आहे,
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 70-75 वर्षामध्ये आम्ही जो घाम गळलेला, आम्ही जी रक्त आटवलेलं आमच्या बापदादांनी शेतीमध्ये, ते फुकट वाटण्यासाठी नाही. गरिबांची कणव आम्हाला देखील आहे. कुठलाही आदिवासी माणूस फुकट कधीच मागत नाही, तो स्वाभिमानी आहे. त्याच्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे. पण ह्या दळबद्री लोकांनी आता फार विचित्र मार्गाने जायला सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे ह्या सभेत मला वॉर्निंग देऊन बोलवलंय का ह्या सभेत आणि राजकारणाचा काही संबंध नाही. मी आता माझ्या पायात चप्पल नाही घातली, मी राजकीय चपला बाहेर काढून आलोय. पण मी राजकारणात विषयात बोलायला मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही. हा माझा इतिहास. मला अभिमान वाटतो ह्या कुणबी सेनेचा का आम्ही अशी एक चिंगारी लावली, अशी एक ठिणगी टाकली की त्याची दखल या महाराष्ट्रातल्या 6 मुख्यमंत्र्यांना घ्यायला लागली. त्याची पहिली दखल जर कोणी घेतली असेल तर ती शरद पवारांनी घेतली. दुसरी दखल जर कोणी घेतली असेल तर आर पाटलांनी घेतली. एक सभा कोकणामध्ये अशा होत होत्या का लाखाच्या खाली सभा नव्हत्या. मला शरद पवारांनी विचारलं, पाटील साहेब विक्रमगडला राहता तुम्ही, ही माणसं कशी जमतात, आम्ही तर तुम्हाला पैसे देत नाही. आता मग कधी पैशाचा हिशोब कधी प्रमुख बोलत होता. अहो माझ्यावर तर फार हिशोब आहेत. सुरुवातीला कुणबी सेना काढली त्यावेळेला लोक बोलायचे याला प्रमोद महाजननी पैसे दिले. नंतर माझ्यावर आरोप आला शरद पवारांनी यांना पैसे दिले. नंतर आपण असे हे तानसा मैत्रिणासारखे लढे जिंकले तर त्याच्यावर पण आरोप झाले. त्याच्यावर सार्वजनिक जीवनामध्ये आरोप होत असतील तर दिनेश आणि योगेशला पण मी सांगेन की तुमच्यासारखे कार्यकर्ते ही ह्या संघटनेची किंवा समाजाची ताकद असते. आज माझं तुम्ही इथं ह्या ठिकाणी कौतुक केलं. खरं म्हणजे मी सांगितलं होतं की माझा कौतुक नका करू. हा कौतुक सोहळा आहे का सत्कार सोहळा आहे, मी दोन्ही गोष्टीसाठी या ठिकाणी आलेला नाही. मला आत्ताही आठवतं की मी नेहमी बोललोय ज्यावेळेला 950 लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि 100 गावांना प्यायचं पाणी मिळालं त्यावेळेला बोललो होतो की माझी शेवटच्या फाईलपर्यंत लढाई राहणार आहे. आणि ही लढाई केवळ नोकऱ्यांप्रती सीमित नव्हती. या ठाणे जिल्ह्याने मुंबईला पोहोचलं, जागतिक बाजारपेठ पोहोचली, शेजारची शहरं पोहोचली, तिथल्या महिलेला हंडा घेऊन पाणी झाला, लाजेची गोष्ट होती. इथल्या शेतकऱ्याची शेती उजाड झाली, निसर्गावर अवलंबून असलेली शेती करायला लागली. शेतकरी धुळीस मिळालेला ह्या मिनिटाला. अनेक समस्या समोर आहेत. मला माहित आहे की ज्यावेळेला तानसा मैत्रिणाचा लढा मी सुरू केला त्यावेळेला 5 आंदोलनं माझ्या डोक्यावर होती. एक भात उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन होतं की ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एका वेळेला 6 हायवे आम्ही अडवले. 6 हायवे अडवले. आणि ते 6 हायवे अडवल्यानंतर आमच्या हजारो कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. त्याच्यानंतर माझ्या डोक्यावर भांडवलदारी कंपन्या होत्या. कोका कोला आपल्या भागामध्ये आली, वाड्याला. तानसा मैत्रिणा लढा चालूच होता. उनिडाचं आंदोलन सुरू केलं. इथल्या लोकांना नोकरीवर घेण्यापेक्षा मुंबईतून बसच्या बस कामगार आणत. कुणबी सैनिकांना मी आदेश काढला, हे चालणार नाही. सरकारला वॉर्निंग दिली, भांडवलदार कंपन्यांना सांगितलं हे चालणार नाही. आणि नंतर आम्ही त्या गाड्या अडवल्या. त्यातून एक दहशत तयार झाली. आणि नंतर कोका कोला कंपन्यांपासून सगळ्यांना मी वॉर्निंग दिली की तुम्हाला जे पाणी दिलं जातं ना ते शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी आहे, पाणी देणार नाही. आमचं पाणी बाटलीत भरायचं आणि किनली वॉटर म्हणून विकायचं. आमचं पाणी बाटलीत भरायचं आणि कोका कोला म्हणून विकायचं आणि त्याच्यावर करोडो रुपये तुम्ही कमावायचे. हे धंदे चालणार नाही. मला सांगायला आज ही अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या समोर आम्ही झुकलो नाही कधी. मला अनेक पुढाऱ्यांनी आजपर्यंत सांगितलं तुमचं सगळं चांगलं आहे, फक्त कुणबी सेना बरखास्त करा, आम्ही तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीत बसू. या लाल दिव्याच्या गाड्यासाठी ही आम्ही संघटनाच काढली नव्हती. आणि अजून बऱ्याच लोकांना असं वाटतं का आता बंद करा म्हणून. माझा मग अशी फार कौतुक झालं, एवढा मोठा सत्कार झाला. मला असं वाटलं का माझा निरोप समारंभ चाललाय की काय. पण मी बऱ्या बोलाने सांगतो की 5 वर्ष मी कोणाला सोडणार नाही. फार आंदोलन बाकी आहेत, फार आंदोलन बाकी आहेत. शेतकरी उजाड होत चाललाय, शेतकरी उद्ध्वस्त होत चाललाय. शेतकऱ्याच्या बाजूने सरकार बोलायला तयार नाही. ज्या पक्षासाठी आम्ही 25-25 वर्ष आमच्या आयुष्यातली दिली ते आज राज्य अशा पद्धतीने वागून राहिलंय की ब्रिटिशपणे एवढ्या वाईट पद्धतीने वागले नव्हते. भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना हा निरोप गेला तरी चालेल. नाही मी नमणार तुमच्यासमोर.
अरे किती किती लोकांना खरेदी करणार हो पैशाने आणि त्याने. यार आम्ही वडापाव खाऊन ना पक्ष वाढवला ना. काय चाललंय? राजकारणी लोकांबद्दल घृणा निर्माण झाली, अविश्वास तयार झाला लोकांच्या मनामध्ये. आणि ज्या वेळेला सभेला कमी गर्दी आली म्हणून आपण बडबड करतो, जनतेचा विश्वास लोकांवर राहिला नाही. पण जनतेला पण मी असं अपील करणार आहे, खरं म्हणजे गणेशनी मगाची फारच हजेरी घेतली. वय आहे त्याचं. गणेशनी खूप हजेरी घेतली प्रकल्पग्रस्तांची. अरे सगळे तसे नाही ना बाबा, काही चांगले लोक पण आहेत ना, चांगले आहेत ते आपल्या बरोबर आहेत. पण हजेरी घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की जसं आपण एखादं बोट दुसऱ्याकडे दाखवतो, चार बोट लोकांची आपल्याकडे असतात. काय समाजाला जर अधिकार आहे हो? जो समाज जर मतांसाठी पैसे घेतो, अरे मत विकत घेऊन जर राजकीय पक्ष आपली सत्ता बनवत असतील, तर त्या समाजाला चांगलं सुशासन मागण्याचा अधिकार काय पोचतो? बेरोजगारी कुठे चालले? महागाई कुठे निघाली? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाही? हे असे अनेक प्रश्न तुमच्या समोर आहेत आणि ते अस्तित्वाचे प्रश्न आहेत. सरकार नोकऱ्या कोणाकोणाला देणार? महात्मा गांधींनी सांगितलं की ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खेड्यांचा विकास झाला पाहिजे. काय खेड्यांचा विकास केला आम्ही? सगळी माणसं शहराकडे निघाली. गोये साहेब, तुम्ही आजपर्यंत जेवढी चिंता केली ती शहरांची केली, तुम्ही नाही मी म्हणत. आजपर्यंत प्रशासनाने शासनाने जेवढी चिंता केली ती शहरातल्या लोकांची केली. आणि आम्ही पाणी दिलं तर आमच्याकडे तुम्ही बस पण येऊन दिली नाही. काय? आणि मग आमच्या भागाचा विकास झाला नाही. फक्त नोकऱ्यावर आम्ही समाधान मानणार काय? नोकऱ्याने आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकला ना. या 100 किलोमीटरच्या परिसरातली सगळी जमीन त्यावेळेला ब्रिटिश सरकारने घेऊन टाकली, लीजवर घेतली होती. 100 वर्षाचा लीज होता. मी खेड्यात जन्माला असलो तरी मी डोकं चालवतो. ज्यावेळेला मला कागद बघायला मिळाला आणि माझ्या लक्षात आलं की ही लीज संपलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही 45 तास इथं बसलो, त्यावेळेला सरकारला मी एक शब्द वापरला होता का जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर बॉम्ब लावून ही तुमची पाईपलाईन आम्ही उडून देऊ. आज पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो. त्यावेळेला मला कलेक्टरने वॉर्निंग दिली, मला एसपीने वॉर्निंग दिली, पाटील साहेब तुम्ही एक अत्यंत चांगले कार्यकर्ते आहात, अशी भाषा तुमच्या तोंडात शोभत नाही. अरे करार संपला ना, आता अजून किती डोक्यावर बसणार आमच्या तुम्ही? आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे, काही ना नोकऱ्या मिळाल्या असेल म्हणून त्यांना समाधान झालं असेल. तुम्ही फ्लॅटवर राहायला जाणार तर आणखी कुठेही जा, पण जे राहिले त्याचं काय? दळणवळणाचं काय हो? गेल्या 2 वर्षामध्ये साहेब एवढा रस्ता उखडला का तुमच्यासारखे काहीच असणारे अधिकारी आज नाही राहिले. आज इतकी वाईट परिस्थिती का आमच्या शेकडो लोकांचे बळी गेले आज या ठिकाणी. बस आम्ही जी चालू केली होती ती बंद झाली. इथला विद्यार्थी बाहेर कसा जाणार? इथला नोकर बाहेर कसा जाणार? इथला शेतकरी बाहेर कसा जाईल? दळणवळण यंत्रणा तोडून टाकलेली, चारी बाजूने आमची कोंडी केलेली. आणि ही कोंडी होत असताना एक निवडणूक संपली की दुसरी निवडणूक, दुसरी निवडणूक संपली की तिसरी निवडणूक. अरे काय बापाचं राज्य आहे काय तुमच्या? बरं हे निवडून गेले तर कोणाचे राहतात? मग आमच्या ह्या एवढ्या मोठ्या लढ्यामध्ये एखादा आमदार, एखादा खासदार, एखादा मंत्री का नाही आला हो? का नाही आला? कुणी नाही आला. जे आले होते ते बिचारे काही गेले. अनेक चांगल्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी उल्लेख झाला. आमचे गोदडे होते, आमचे हरिभाऊ खडे होते, असे अनेक. मी कोणाचं नाव घेऊन काहींची नावं राहतील म्हणून मी बोलत नाही. योगेशने अतिशय अभ्यासूपणे प्रत्येक गोष्टीचा त्यांनी तपशील घेतलेला आहे या ठिकाणी. आणि आजची ही सभा होण्याची गरज होती. त्याचं कारण असं आहे का आमच्याकडे पुरावा नसताना आम्ही एकच ऐकतो, आम्ही दुसरं ऐकतच नाही. दुसरी बाजू ऐका ना. अरे उद्या जर चांगले कार्यकर्ते जर संपले, ती एक शक्ती आहे तुमची, ते संरक्षण आहे तुमचं, तर कोणीच उभं राहणार नाही. प्रत्येक पक्ष चालवायला आमचेच कार्यकर्ते लागतात. आज बघावा, अरे कुणबी शिरेचे आज काँग्रेसमध्ये गेले हो, हे गेले, ते गेले. अरे गेले तर मिले का? ते जाऊन दे ना, करू दे ना काम त्यांना तिकडे. कोण बोलतो का राष्ट्रवादीमध्ये गेला, कोण म्हणतो का आम्ही आता बीजेपीत भयंकर मोठी लाईन लागली. भयंकर मोठं गोडाऊन काढलंय त्यांनी. एवढं मोठं गोडाऊन आहे का मुंबईला पण एवढी मोठी गोडाऊन नाही, एवढी मोठी गोडाऊन काढली. आला पुढारी चांगला काम करतो, घ्यायचा आतमध्ये द्यायचा टाकून. न वरती मला बोलवतात, जाऊ का?
परवानगी द्या ना. आमचे पण कार्यकर्ते आता मला शिवाय देतात का साहेब तुम्ही काय मिळवलं आणि आम्हाला तरी काय मिळालं. खरंय भाऊ, आपण तर काय मिळवलं नाही हे खरं आहे, पण बऱ्याच लोकांना आपण देऊ शकलो. दोनदा कर्जमुक्ती झाली या महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळेला शरद पवारांच्या बरोबर मी युती केली त्यावेळेला मला नावं ठेवली ती सगळ्यांनी. त्यावेळेला कर्जमुक्तीचं मी आश्वासन घेतलं. ज्या वेळेला शेतकऱ्यांचा संप सुरू झाला नाशिकला त्यावेळेला त्या शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देऊन शेतकऱ्यांची चळवळ बळकट करण्याचं काम कुणबी केलेलं आहे. जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर दमदार लढाई आजही आम्ही करतो. आज वाढवण बंदर, बहुचर्चित वाढवण बंदर माझ्या घराच्या पासून 30-40 किलोमीटर अंतरावरती आहे. समुद्र बुडवायला लावलाय माती टाकून. लहरी राजा प्रजा आंधळी असा प्रकार आहे. समुद्र बुडवायला लावलाय माती टाकून आणि ती माती टाकण्यासाठी डोंगर दर्या नष्ट करायला लावल्या. एक एक मोठे मोठे रोड काढायला लावलेत. अरे माझ्याकडे जी गाडी आहे ना ती 10 वर्ष जुनी झाली. काही वर्गणी काही गोळा केले काय तुम्ही? एवढी वर्गणी गोळा करतो तो हा बसलाय बघा तू शरद पवारांचा भाऊ हसतो मला तो. अरे एखादी गाडी बिडी तर नवीन द्या, मी अजून 5 वर्ष काम करणार आहे, पण घाबरू नका माझ्याकडे अजून जमीन आहे, मी ती विकली. तुमच्याकडून मला काहीच नको. ते वर्गणी जमा केल्याने ते तुमच्याकडे ठेवा. फक्त आंदोलन करायला पैसे नाही. आंदोलनाला आलेल्या माणसाला आम्ही नाश्ता देऊ शकत नाही. अहो हल्ली पैसे दिल्याशिवाय सभेमध्ये माणसं यायला तयार नाही. पैसे देऊन माणसं आणतात. इथले कोणाला माणसाला पैसे दिलेत आपण? ही लहान मुलं बसलेले आपल्या महिला भगिनी बसले, कोणाला पैसे दिलेत आपण? चांगलं काम करायला पैसे लागत नाही. नाही तर विश्वनाथ पाटील कधीच मोडीत निघाला असता. मी 50 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहे. मी एखाद्याचा 1 रुपया खाला असेल असा जर कोणी आरोप केला तर माझं सार्वजनिक जीवन मी सोडून देईन. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की ह्या चळवळी जर संपल्या उद्या तर ह्या देशामध्ये हुकुमशाही येईल. मग आमच्या जमिनी गेल्या, आमच्या जमिनी ऍक्वायर न करता आमच्या जमिनीमधून रोड काढायला लावलाय असं रड गाणं काढत माझ्याकडे नाही यायचं कोणी. समृद्धी मार्ग निघाला. त्या समृद्धी मार्गामध्ये हजारो हेक्टर जमीन बाधित झाली. आधी नोटीस दिली नाही कोणाला. तुमची जमीन घेणार हे पण सांगितलं नाही. अरे जे ब्रिटिशांनी माणुसकी ठेवली आमच्या बरोबर त्यांनी आमच्या जमीन अशा घेऊन नाही टाकल्या, त्यांनी भाडेकराराने घेतल्या होत्या, लीजवर घेतल्या होत्या, भाडेकरार नाही. अरे ह्यांनी तर डायरेक्ट ब्रिटिश सरकार काम चालू करून टाकलं. नितीन गडकरी माझे मित्र आहेत, आम्ही एकत्रित काम केलेलं. त्यांच्या चांगलेपणाबद्दल मला अभिमान वाटतो. पण जे काही चाललंय आज जमिनीचं ऍक्विजिशन करायचं नाही. आज ओव्हरहेड वायर चाललेल्या आहेत, हाय टेन्शनच्या वायर. 15 टावर उभे करायला लावलेत आदिवासींच्या जागेमध्ये, शेतकऱ्यांच्या जागेमध्ये, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जागेमध्ये. एक एक वायर अशा पद्धतीने टाकली जाते. 15 टावर उभे करून अशा पद्धतीने चाललंय का गावाच्या गावा फसफसाट करायला लावलं. 10 वेळा मी पालकमंत्र्यांना सांगितलं की मला कमीत कमी मॅप द्या. पालकमंत्री उलट माझ्या घरी येऊन मला माझी समजूत काढतात. कलेक्टरना पण घेऊन आले. लोकांना असं वाटतं फार विश्वास पडण्याची वट वाढलंय. काय वट बीट काही नसते. ते काय वट पटवायचा लोकांना. पटवलं का मग नादी लागत नाही. एक तर मग केसेस घालायचा. तो कोण डीएफ होय जवळचा. आयला मुंबई महानगरपालिकेची पण हिंमत नाही झाली हो माझ्यावर केस टाकायची. ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेने पोलिसांचं बळ वापरलं आणि बळ मागितलं होतं त्यावेळेला विश्वास नांगरे पाटील सारखा असा एक अधिकारी बसला होता का ज्यांनी मनुकुमार श्रीवास्तवला काय सांगितलं असेल का पाणी मागणाऱ्या जनतेच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस बळ वापरणार. असे अधिकारी पाहिजे. अरे त्या डीएफओच्या बरोबर माझा भांडण काहीच नाही. हे दिलीप पाटील बसले तिकडे, काहीच भांडण नाही. अरे त्या मल्टीनॅशनल कंपन्याला, भांडवलदार कंपन्यांना तुम्ही ओव्हरहेड वायर टाकायला परवानगी देता, लाखो झाडांची कत्तल करून टाकता. आणि आमचा एखादा शेतकरी गरीब तो जर मालकीची परवानगी मागायला गेला तर त्याला कायदे दाखवता. कसलं शासन, कोणाचं शासन? हे जे चाललेलं आहे ते सहनशक्तीच्या पलीकडे आहे. आणि हे एकट्याही विश्वनाथ पाटलांनी लढण्याची जबाबदारी घेतलेली नाही. करू अजून आम्ही 3-4 वर्ष करू, पण नंतर कोणी म्हणतो की खरंच सभेत माणसं नाही. आता खरंच सभेत माणसं का नाहीत? लोकांचा विश्वासच कोणावर राहिला नाही. त्यांना माझे कोणी बसलं तरी हीच परिस्थिती आहे आमच्या.
खरं म्हणजे आपला सत्कार समारंभ बाजूला राहिला, कौतुक सोहळा बाजूला राहिला, पण जबाबदाऱ्या किती आहेत याची जाणीव देण्यासाठी ह्या सभेमध्ये मी मुद्दाम आलो. पण सत्कार करून एवढ्या मोठ्या थैल्या मिळतात, काहीतरी काय काय मिळतं आहे, माझ्यासोबत अजून आंदोलन केली असते ना. अहो नका लाड करू कोणाची, कशाला करतात, हे बरोबर नाही. लोकांना असं वाटतं की मग थैलीमध्ये काय दिलं आणि किती दिलं ते पण सांगा जरा. नंतर मग लोक न दिलेल्या पैशाचा हिशोब मागतात. खरं म्हणजे आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन का आपण एकदा हिशोब देण्यासाठी सभा बोलू, पण त्या सभेमध्ये माझ्यावर कौतुक करणारे कार्यकर्ते बोलू नका, माझ्यावर टीका करणारे कार्यकर्ते सगळ्यांना बोलवा ना. अरे त्याला मी विचारणार आहे, तुझं घर चालवून दाखव ना आधी. तुम्ही आमच्यावर चिंतोडी उडवता ना, घर चालवून दाखव तुझं. घरामध्ये किती अडचणी असतात बघ. 6 माणसातली 6 माणसाची वेगळी डोकी. इथं तर कुणबी समाजामध्ये, मी समाजावर बोलतो जरा, प्रत्येकाच्या घरात शिवाजी महाराज बसलाय, प्रत्येकाच्या हातात तलवार गंजलेली आहे, पण प्रत्येकाच्या हातात तलवार, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. बघाशी आमच्या तिवरे साहेबांनी सांगितलं, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही, कोणी कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला जी वाटचाल करायची पुढची, ती अतिशय खडतर वाटचाल, हतबल झालेले आहेत, हतबलता आहे त्यांच्यामध्ये. जनतेसाठी लढू शकत नाही, उभे राहू शकत नाही. एक आमच्या अजितदादा मजबूतीने बोलत होते, त्यांचा अपघात झाला. मी त्यावर भाष्य करणार नाही, कारण हल्ली अपघातात जायला लागतं, विरोध केला तर जेलमध्ये जायला लागतं, विरोध केला तर खोट्या केसेस टाकल्या जातात. म्हणून त्या जवळच्या डीएफओला माझा निरोप आहे, अरे हिंमत असेल तर खालच्या अधिकाऱ्यांना कशाला पाठवतो, जा ना पोलीस स्टेशनला, माझ्या विरोधामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखव, चाल, जामीन पण नाही देणार मी. आणि त्यावेळेला मी जर एक नाही गोष्ट बोललो तर गुहे साहेबांबरोबर, हा माणूस कधी चिडला नाही, हा माणूस कधी ओरडला नाही, कायद्याचा बडगा त्यांनी कधी दाखवला नाही, पण थंड डोक्याने ह्या लोकांना न्याय कसा देता येईल हाचा ते प्रयत्न करायचे. आता आमचे शरद पटेल सारखे काही जहाल कार्यकर्ते कधी कधी बोलायचे, आमचा आनंद आपण इथं बसलेला आहे, हे पिटून टाका ऑफिस बिफिस, असं पण काय काय बोलायचे ते लोक. रागाच्या भरात बोलले असते, पण आम्ही अधिकाऱ्यांच्यावर एवढ्या प्रेमाने वागतो की ज्याचा उल्लेख मगाशी त्यांनी केला. माझ्या आयुष्यामध्ये हजारो ठिकाणी मी मोर्चे केलेले आहेत. सगळ्यात कहर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला मी रेल आणि रस्ता रोको केला, त्यावेळेला 4 लाख माणसं एका वेळेला मैदानामध्ये होती. पोलीस महासंचालक आर आर पाटलांकडे गेले, विश्वनाथ पाटलांना आम्हाला अटक करायची. आर आर पाटलांनी सांगितलं की तो गांधीजी आहे, त्याला अटक करून काय करणार. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, त्याला अटक करायची नाही, त्याला भांडू द्या, काय भांडायचं. पण आर आरने मला अशी त्यावेळेला विनंती केली, आज ते बिचारे हयात नाही, की एक ठिकाणी आंदोलन करा पाटील साहेब, 6 ठिकाणी करू नका. मी त्यांना बोललो, स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष आम्ही एखाद्या मागणीसाठी ज्यावेळेला झगडतो, त्यावेळेला लोकांना काम धंदा नाही म्हणून ती मैदानात उतरतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझी 4 लाख माणसं मी पैसे देऊन आणलेले नाही. मला जसं आंदोलन करायचं तसं करू द्या, तुम्ही गरिबांचे कैवार या, तरी मला परवानगी. मला सांगायला अभिमान वाटतो का माझ्या कुठल्याही माणसाने कधी सार्वजनिक संपत्तीचा नुकसान केलं नाही, माझ्यावर एकही गुन्हा नाही, माझ्या एकाही कार्यकर्त्यावर मी कधी गुन्हा दाखल होऊन दिलेला नाही. पण ह्या पुढे आमच्या संयमाचा अंत जर कोणी बघणार असेल तर हे असेच कौतुक समारंभ, हे असे समारंभ बंद करून टाका. आंदोलनाचे अजून कार्यक्रम घ्या, 5 वर्ष माझ्याकडे आहेत. बाई कोणीतरी बोलला काय ना काय 2 श्लोक काय, 3 झाला, 3 नाही झाले, 2च झाले, एक अजून यायचंय, तो 5-6 वर्षानंतर कधी. मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, केवळ तुमच्या प्रेमामुळेच हे सगळं होऊ शकलेलं आहे. मला तर काही लोकांनी देव पण बनवला, काय मी माणूस आहे, राग लोभ माझ्याकडे पण आहे, मला पण चिकार राग येतो. तर राग चिकाराला का फक्त बायकोवरच काढायचा असतो, सुनेवर पण काढून चालत नाही, कारण नवीन पोर असतात, बायको सोपी असते. पण 33% आरक्षणाची सगळी जाणीव आता सगळीकडे होत चाललंय, त्याच्यामुळे जरा जपून बघत सगळ्यांनी बायकांची. खेळीमेळीचं वातावरणात सभा झालेली आहे आपली. खरं म्हणजे फार अंत बघितला तुमचा मी. बऱ्याच दिवस मोर्चा काढला नव्हता, पण तो मोर्चाच्या सभेतच बोलायची सवय, त्याच्यामुळे आजच्या अशा आणि असे सत्कार घ्यायची पण सवय नाही हो. कधीच आमचे सत्कार नाही झाले, कधी. नेहमी टिकांचे धने आम्ही झालो. सभेत लाख लाख लोकांनी आमच्या जय जयकार केला, पण विक्रमला गेलो का माझ्या पाठीमागे कोणीच नसते, फक्त बायकोच असते ते. तर मी अशा ठिकाणी राहतो
सकाळी निघालं तर मग कोण बरोबर येईल का नाही इथून शंका असते. तरी पण एवढे 25 वर्ष आपण टिकलो. आणि आज एक चांगलं झालं की इतक्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्या ठिकाणी आपण लढाई केली त्या ठिकाणी एक गोड कार्यक्रम केला. काही लोकांनी म्हटलं ते एल्गार सभा आहे. आज एल्गार नाही करायचं आपल्याला. योग्य वेळेला एक 10-15 दिवसामध्ये एल्गार करायचा मी सांगणार. आणि त्यावेळेला गोळे साहेब कुठं जायचं आम्हाला हा प्रॉब्लेम आहे. इथं येऊ का ठाण्यात जाऊ का मुंबईमध्ये जाऊ पण करणार. पण संख्या कमी येते म्हणून हल्ली मी पण घाबरतो. लोकांना काय तो निधी आणलाय तो ठेवून द्या. काही लोक येत नसतील सभेला तर त्यांना निधी पण देत जा. तो ठेवा. प्रॉब्लेम आहे. तुमच्यावर अन्याय होतो. तुमच्यावर अन्याय होतो. तुम्ही रस्त्यामध्ये उतरायचं सोडून आम्हाला गाडी देणार का म्हणून सांग. अरे माझ्या पुरीचं लग्न तर झालं ना, तुला गाडी कुठून द्यायची. मग तो रवी पण कंटाळा गाड्या बिड्या देऊन. रवी मला असं वाटतं का आता बस झालं. तुम्ही सर्वांनी माझा जो सत्कार केलाय तो माझा सत्कार नाही, तो प्रत्येक कार्यकर्त्याचा माझा सत्कार आहे. पण हा सत्कार नसून ती कृतज्ञता व्यक्त केली तुम्ही. माझा सत्कार बाकी ठेवा, नाही तर तो निरोप समारंभ झाल्याचा मी समजेल. मग मी पण संधी बघतो कधी मला घरी बसायला मिळेल. हा, नाही तर मी तशीच संधी घेईन आणि कधी पण निरोप घेईन. मग तुम्ही मला थांबून नाही शकणार. धन्यवाद.